की डायबिटीज म्हटलं की नक्की आपल्याला व्हॅस्क्युलरोपॅथी आणि न्यूरोपॅथी म्हणजे आपल्या व्हेसल्स डॅमेज करतं आणि आपल्या नर्वला डॅमेज करतं। हे नक्की आता म्हणजे शास्त्रोक्त सिद्ध झालेलं आहे की ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन येणार म्हणजे येणारच। ज्या लोकांना डायबिटीजमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन येतं त्या लोकांना आम्ही जास्त करून व्हायग्रा सारखं औषध आम्ही रिकमेंड करत नाही। माझ्या क्लिनिकला जेव्हा येतात तेव्हा त्यांना मी रिकमेंड करतो शॉकवेव्ह थेरपी। आता शॉकवेव्ह थेरपी काय आहे की आपल्या इंद्रियाच्या अवतीभोवती जे रक्तवाहिन्यांचं जाळं आहे हे जर साबूत असेल किंवा चांगलं असेल किंवा हेल्दी असेल आपल्या इंद्रियाचा ब्लड फ्लो चांगला होऊ शकतो हे तुम्हाला पण समजतं। आणि हे ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करण्यासाठी मी माझ्या क्लिनिकला शॉकवेव्ह थेरपी देतो, कारण की याच्यातले की जे की रक्तवाहिन्या थोडा ब्लॉक झालेल्या असतात किंवा त्यांच्यामध्ये काही प्लाक असतात म्हणजे अडथळे असतात हे पूर्ण क्लीन करण्यासाठी मी शॉकवेव्ह थेरपी द्यायचा हप्त्यातून 2 वेळा असं 6 हप्ते घ्यावं लागते, 12 सिटिंग घ्यावं लागतात। पण तरी मित्रांनो तुम्हाला काही शंका कुशंका असतील केव्हाही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।